गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी हजारो स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत अलोट गर्दी केली होती। गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त श्री स्वामी समर्थांच्या पावन नगरी अक्कलकोटमध्ये भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। राज्यासह परराज्यातून आलेल्या हजारो स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटकडे धाव घेतल्याने संपूर्ण नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली। गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या सद्गुरूंच्या दर्शनासाठी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। श्री स्वामी समर्थच्या अखंड जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला। दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर भक्तिभाव आणि समाधानाचा भाव पाहायला मिळत होतं। भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने दर्शन व्यवस्था, सुरक्षा, वाहतूक, नियंत्रण तसेच इतर मूलभूत सुविधांचे नियोजन केले होते। पोलीस प्रशासन, स्वयंसेवक आणि मंदिर कर्मचारी यांच्या समन्वयामुळे भाविकांना दर्शनासाठी कोणतीही अडचण निर्माण झाली नाही। दरम्यान श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती। हजारो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेत गुरुपौर्णिमेचा सोहळा भक्तिभावाने साजरा केला। गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये दिवसभर भक्तांची मोठी वर्दळ होती। दर्शन, नामस्मरण, महाप्रसाद आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण अक्कलकोट नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। श्री स्वामी समर्थ आपल्याला सर्वांना माहीतच आहे की ब्रह्मांडाचे नायक आणि गुरूंचे गुरु श्री स्वामी समर्थ लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री वटवृक्ष स्वामी समर्थांचं मंदिर आहे आणि सालाबादप्रमाणे यंदाही या मंदिरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह साजरा होत असून या ठिकाणी मंदिर दर्शनासाठी पहाटे 2 वाजता खुलं करण्यात आलं। त्यानंतर नित्यनियमाने होणारी पहाटेची 5ची काकड आरती 4 वाजता करून पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। तसंच पारंपरिक पद्धतीने देवस्थानच्या वतीने या ठिकाणी 6 वाजता लघुरुद्राभिषेक करण्यात आला। पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। तसेच नित्यनियमाने जे होणारे अभिषेक आहेत सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये ते आज अभिषेक दर्शन सुलभ होण्यासाठी स्वामी भक्तांचं या ठिकाणी होणार नसून जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना तात्काळ श्रीफळ म्हणून प्रसाद देण्यात येईल।